उलट महाराष्ट्रामध्ये अपहरणाचं प्रमाण असेल किंवा अत्याचाराचं प्रमाण मोठं आहे, पण नॅरेटिव्ह तसं करू दिलं नाही भाजपने, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मीडियासुद्धा कशाप्रकारे सहयोगी आहे पक्ष एक प्रकारे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सत्ता आहे भाजपची, त्यामुळे ते एक नॅरेटिव्ह लोकांसमोर ठेवण्यामध्ये सातत्याने यशस्वी होत आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि देशामध्ये विरोधी पक्ष असलाच पाहिजे. तर ममता बॅनर्जी आता सत्तेबाहेर गेल्या म्हणून त्यांच्या मागे हात धुवून लागणं हे आता सुरू होऊ शकतं. पण ममता बॅनर्जी सुद्धा तिथे असल्या पाहिजे, कम्युनिस्ट पक्ष असला पाहिजे, काँग्रेस पक्ष असला पाहिजे. ते पक्ष संपता कामा नये लोकशाहीसाठी, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हेमंत सर, पश्चिम बंगालचं राजकारण आपण बघितलं तर जो पक्ष सत्तेतून हद्दपार झालाय आणि जो सत्तेत आलाय त्यांनी हेच तर राजकारण केलंय. नाही, नाकारण्याचं कारण नाही. मी तुम्हाला सांगतो ना, आता कम्युनिस्ट इथिकली करेक्ट आहे असं मी म्हणत नाहीये, पण पश्चिम बंगालमधला पॅटर्नच तो राहिलाय. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल तर रेड्डी साहेबांना तर जास्त माहिती आहे की ज्यावेळी काँग्रेस पक्ष होता तेव्हा नक्षलवाद जेव्हा सुरू झाला नक्षलवारीपासून, त्यानंतर सिद्धार्थ शंकर्रे हे मुख्यमंत्री काँग्रेसचे होते. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती अत्याचार त्यांच्या काळात झाले. काँग्रेसच्या काळात कम्युनिस्ट पक्षामध्ये सुद्धा हिंसाचार झाला कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडनं, हे वास्तव आहे. तृणमूलकडनं सुद्धा झाला. आता त्याची पुनरावृत्ती भाजपकडून होऊ नये अशी अपेक्षा आहे. कारण अमित शहानी सांगितलं होतं की आरेला कार्य करायचं. आता निवडणूक संपलेली आहे, आता किमान हिंसाचार तिथला थांबेल अशी आपण अपेक्षा करूया. हेमंत सर, तुम्ही नक्षलवाडीचा उल्लेख केला, पण नक्षलवाडी ज्या मतदारसंघात येतं त्या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रचारक आणि शिक्षक असलेली व्यक्ती तिथे भाजपकडून निवडून आली. म्हणजे सध्या तिथे आमदार भाजपचे होते. सो भाजपच्या प्रयत्नांना तुम्ही अप्रिशिएट करणार की नाही? मगाशीच केलं ना मी अप्रिशिएट. मी कुठे म्हणतोय आज करतात मी मगाचपासून केलं ना ते अप्रिशिएट. मी अजिबात सांगितलं नाही तसं. मी तुम्हाला इतिहास सांगितला काय जो झाला आहे तो. आणि नक्षलवादाचं, रक्तरंजित नक्षलवादाचं कोणीही समर्थन करत नाही. सुरुवातीला चारू मुजुमदार आणि कनू सन्याल यांची जी काय आयडिओलॉजी होती ती वेगळी होती. ते तुम्ही त्याचाही अभ्यास केला पाहिजे. सरसकटपणे नक्षलवाद म्हणजे गोळ्या घालतात सुटलेत पूर्वीचे, असं नाही. आणि शहरी नक्षलवाद ही कन्सेप्ट एक सनदशील मार्गाने किंवा आक्रमक पद्धतीने जे सत्ताधाऱ्यांना विरोध करतात त्यांनाही शहरी नक्षलवाद म्हणून स्टॅम्प करणं आणि त्यांना बाजूला करणं ही भारतीय जनता पक्षाची रीत आहे. आणि त्यामध्ये आपण त्या प्रवाहात सामील होण्याचं काही कारण नाही. ठीक आहे, प्रकाश सर बोला. भाजपचा प्रचार असतो. आता संध्याकाळी मोदी तिकडे म्हणतील की विकासाचा विजय झाला, परंतु आतापर्यंत भाजपचा इतिहास बघितला तर काय आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये, मी नाव वाचून दाखवतो, मागे दाखवली होती, शुभेंदू अधिकारी हे भाजपमधनं आले. तपस राय तृणमूल शुभेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जीचे होते, ते भाजपमध्ये आले. तपस राय तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, ते भाजपमध्ये आले. अर्जुन सिंग अनेक आरोपामध्ये होते, ते भाजपमध्ये आले. सौमित्र खान हे अनेक आरोपामध्ये होते, ते भाजपमध्ये आले. आणि हे यांना संबंध साम दाम दंड भेद असं सरळ बोलून दाखवतात. म्हणजे दंड भेद म्हणजे तिथे भ्रष्टाचार आणि कुठल्याही मार्गाने निवडणुका जिंका आणि ध्रुवीकरण करणं, त्याच्यामध्ये जाती आहेत. प्रकाश रेड्डी, अशी काही लोक भाजपमधून सुद्धा अशा प्रकारे निवडणूक जिंकण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे ते प्रचारक तिकडे गेले, त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि तिथे वगैरे विकास केला, हे सगळं खोटं आहे. त्यांचे दाखवायचे म्हणजे दात वेगळे आहेत. आणि ते काय करतात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय ना संबंध. आणि महाराष्ट्रामध्ये आज काय चाललंय, संबंध बिहारपेक्षा महाराष्ट्राची स्थिती अत्यंत वाईट आहे. महिला म्हणजे नाहीशा होण्याचं प्रमाण, मुलं नाहीशा होण्याचं प्रमाण प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. अत्याचार होत आहेत. आपले गृहमंत्री म्हणतात आम्ही SIT स्थापन करू. आणि संबंध जे काही महाराष्ट्रामध्ये प्रकार चाललेले आहेत. पण प्रकाश सर ऐका ना, मी काय म्हणतो, 2021 ची विधानसभा निवडणूक जेव्हा झाली होती तेव्हा भाजपमधून सुद्धा काही लोक तृणमूलमध्ये गेलेले होते. मला वाटते बाबुल सुप्रियो एक त्यातलं नाव आहे. आणि असे अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये परत तृणमूलला गेलेले होते. तेच मी सांगतोय ना, म्हणजे तरी सुद्धा पक्ष उभा राहिला, पक्षाने कॉन्कर केलं. हा पक्ष जो उभा राहिलेला आहे आणि राहतो आहे तो भ्रष्टाचारामध्ये आणि जाती आणि धार्मिक द्वेष पसरवून आणि खुनी करतात, बलात्कारी लोकांना सोडतात आणि त्यांचे सत्कार करतात. हे भाजपची संबंध सांस्कृतिक परंपरा आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांनी विद्यासागर त्याच्यावर हल्ला केलेला आहे, त्या सगळ्या युनिव्हर्सिटीत. आता भाजपचा विकास म्हणजे काय, गलगोटिया युनिव्हर्सिटी पश्चिम बंगालमध्ये ज्या IIT पासनं खरगपूर आहे,
त्याच्यानं कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, जाधवपूर आहे, यांची संबंध शांतिनिकेतन वगैरे सगळं आहे. हे भाजपवाले येऊन काय करणार, त्यांची जमीन घेणार आणि गलगोटिया युनिव्हर्सिटी स्थापन करणार आणि सांगणार आम्ही विकास केला. आता हे जे काही राजकारण आहे ते संबंध आपण महाराष्ट्रामध्ये डोळ्यासमोर पाहतो आहे. त्यामुळे हे इलेक्शन जिंकण्याचे प्रकार जे आहेत, आता त्यांच्यामध्ये कम्युनिस्टांच्या वर बोललं जातं की त्यांना इलेक्टिव्ह मेरिट नाही, असतील चांगले लोक, पैसे खात नाहीत, परंतु निवडणूक जिंकायला काय लागतं, पैसा हे करावा लागतो, भ्रष्टाचार करावा लागतो, गुंडगिरी करावी लागते. आणि हे गुंडगिरी केलेले सगळे आज महाराष्ट्रामध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत, त्यांचे आमदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये तेच होणार आहे. आणि त्यामुळे हे जे काही चित्र आहे विकासाचं दाखवतात, पश्चिम बंगाल किंवा संबंध राज्याची आणि देशाची अधोगती भाजपच्या मार्गाने होते आहे आणि विकास सांगितला जातोय, त्याला रोखलं पाहिजे. ठीक आहे, विश्वास पाठक बोला. रेड्डी सरांची मानसिकता मी पूर्णपणे समजू शकतो. उरलं सोललं देखील राज्य आता त्यांच्या हातात नाही गेलेलं आहे. पुढे काय याचं त्यांना आता काय 80 वर्ष तुमच्याकडे काय नव्हतं. एक मिनिट. 80 वर्ष आता मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. असा विचार करा ना तुम्ही, आम्हाला सांगतात काय. एक मिनिट. एक मिनिट, हा मुद्दा परत येतो. 35 वर्ष डावींची सत्ता होती, ती गेली. आपलं स्वातंत्र्य आपल्याला 47 साली मिळालं. 52ला पहिल्या निवडणुका झाल्या. हा भाजप हा इतका मोठा पक्ष, जागतिक याचा पक्ष आणि जगातला प्रथम पक्ष आपल्या देशामध्ये 80 वर्ष लोकांनी नाकारलेलं आहे. आज सुद्धा तामिळनाडू बघा, लोकांनी भाजपला नाकारलेलं आहे. त्याच्यामध्ये केरळमध्ये भाजपला नाकारलेलं आहे. या लोकांनी रेड्डी सर, तुम्ही बोललात ना, विश्वास पाठक यांना त्यांचा मुद्दा ऐकूया, त्यानंतर आपल्याला काही अपडेट्स बघायचे आहेत. मी कम्युनिस्टांना त्यांच्या सर्वांसाठी शुभेच्छा देतो आणि मी एकच मुद्दा मांडू इच्छितो की मुळामध्ये भाजपाकडे लोक का आकर्षित होतात आहे. आता आमचे प्रथम अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे देखील नेहरूच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाची सुरुवात केली. त्यामुळे हे विचारांचं आदान प्रदान आणि जर तुम्हाला एखादा भूमिका जर आवडली तर तिकडे आकृष्ट होणं अतिशय स्वाभाविक आहे. आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर विखे पाटलांसारखे किंवा असे नारायण राणेंसारखे असे अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये का आले याचा विचार करणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की एक डिसिसिव्ह नेतृत्व देशाला मिळत आहे, डेव्हलपमेंटचं राजकारण इकडे होत आहे, जागतिक स्तरावर आपली इमेज चांगली होते आहे. त्यामुळे लोक आमच्याकडे आकृष्ट होतात आहे. हे नाकारून कसं चालणार. ठीक आहे. आता काही आकडेवारी आपण बघूयात, आणखी काही अपडेट्स आले आहेत, आकडे बदललेले आहेत. हे बदललेले आकडे नेमके काय सांगतायत ते जाणून घेऊयात अनुपमा यांच्याकडून. तर महासंग्राममधल्या काही महत्त्वाच्या ग्राफिक्सवर आता आपण लक्ष देऊया. तामिळनाडूमध्ये टीव्हीकेची जोरदार मुसंडी, या क्षणाची पश्चिम बंगालमधून महत्त्वाची आकडेवारी पाहूया. एक सुंदर ग्राफिक्स आहे पश्चिम बंगालमधलं, ज्याला आपण फॉरेस्ट ग्राफिक्स असं म्हणतो. आणि पश्चिम बंगालमधली आकडेवारी, ताजी आकडेवारी या क्षणाची आपण पाहतोय. भाजप 191, तृणमूल 98, काँग्रेसला अजूनही भोपळा फोडता आला नाही आणि इतर 4 जागांवर. अशा प्रकारे पश्चिम बंगालची ही आकडेवारी आता सध्या आपल्या समोर आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलवलेलं आहे आणि 191 जागा, जे कल आहेत त्याच्यामध्ये 191 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे. तृणमूल 98, काँग्रेसला अजूनही भोपळा फोडता आलेला नाहीये इतर 4 जागांवर. 5 राज्यांच्या महासंग्रामातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड पश्चिम बंगालमधून आपण पाहिली. तामिळनाडूमध्ये जाऊया. थलपती विजय म्हणजे ग्रँड एंट्री झाली आहे आणि विजय यांच्या टीव्हीकेची 107 जागांवर आघाडी आहे. 100चा आकडाही पार केलाय. डीएमके 53 जागांवर आघाडीवर आहे. एआयडीएमकेची 74 जागांवर आघाडी आहे. तर तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांची ही ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे चित्रपट सृष्टीतून. आता राजकीय वर्तुळामध्ये थलपती यांची ग्रँड एंट्री. तर डीएमके 53 जागांवर आघाडीवर आहे. एआयडीएमकेची 74 जागांवर आघाडी आहे. तर पोटनिवडणुकीचा महासंग्राम आणि राहुरीमध्ये जाऊया. भाजपच्या अक्षय कर्डिलेंची आघाडी कायम आहे. 14वी फेरी झाली आहे. 58,197 मतांची आघाडी आहे आणि मोकाटेंना 12,634 मतं मिळालेली आहेत. तर चोडकेंना वंचितच्या 4,670 मतं मिळालेली आहेत. पोटनिवडणुकीचा महासंग्राम आपण पाहतोय. राज्यात 2 ठिकाणी पोटनिवडणूक झालेली आहे. यामध्ये राहुर इथली आपण ही आकडेवारी पाहतोय. 14वी फेरी झाली आहे. 58,197 मतांची कर्डिलेंकडे आघाडी आहे. मोकाटेंना 12,634 मतं मिळालेली आहेत. तर चोडकेंना 4,670 मतं मिळाली आहेत.